नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. तर आपण आता गुन्ह्यातील फिर्यादी जे आहेत त्यांना घटनास्थळाबाबत विचारणा करूया. तर कुठे आहे घटनास्थळ? कुठे आहे घटनास्थळ? हां, चला तुम्ही पुढे दाखवा. या पंच या. ही ओढणी आहे. गुन्ह्यातील ज्या जखमी आहेत महिला, त्यांची ही अंगावरची ओढणी आहेत, ज्याला फॉरेन्सिक पथकाने एक्झिबिट क्रमांक 1 असा क्रमांक दिलेला आहे. या ठिकाणी गुन्ह्यातील ज्या जखमी आहेत त्यांना आरोपिताने चाकूच्या सहाय्याने गळ्यावर वार करून त्यांना जखमी केलेला आहे. सदर जो गुन्ह्यात जखमी महिलेला जखमी करण्यासाठी गळ्यावर जो चाकू वापरलेला आहे, तो चाकू या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसत आहे. त्याला एक्झिबिट क्रमांक 2 हा क्रमांक दिलेला आहे. तसेच फिर्यादी जखमी झाल्यानंतर गुन्ह्यातील महिला जखमी झाल्यानंतर तिच्या अंगावरचं रक्त या ठिकाणी. मुलानी ऑल इंडिया न्यूज मधून मी ज्या ठिकाणी उपचार घेत आहे मुलगी, त्या ठिकाणी मी तेजाकडून जाणूया काय घटना घडली आणि खरोखर तुमच्या संगती काय घटना घडली आणि कशा प्रकारे हा हल्ला केला गेला. मी सकाळी मॉर्निंग ड्युटी करून आली आणि 3:50ला काहीतरी मी नायगावला पोचली. तिकडनं त्याने मला पिक करायला आलं. अगोदर त्याने मला कॉल केला आणि बोललं की मला तुझ्याशी शेवटचं बोलायचं आहे. आमची दोघांची फ्रेंडशिप होती जी मला आता ठेवायची नव्हती, कारण माझं पण रिलेशन वगैरे होतं. मला त्याच्यात अडथळे नव्हते लागत, म्हणून मी त्याला बोलली की मला पण शेवटचं बोलायचं आहे करून. तर त्याने बोलवलं. जेव्हा मी नायगावला पोचली तेव्हा मी त्याला कॉल केला तर त्याचा कॉल बंद दाखवत होता. पण मी समोर बघला तो गाडी घेऊन ब्लॅक मास्क घालून उभा होता. तर मी त्याच्या गाडीवरती बसली आणि याला बोलली मला अर्ध्या तासामध्ये घरी जायचं आहे. तर मला गार्डनमध्ये न नेता किल्ल्यामध्ये घेऊन गेला. तिकडे आम्ही किल्ल्यामध्ये फोर्टवरती गेलो. तिकडे आमचे थोडं बोलणं झालं ह्याच विषयावरती की मला राहायचं नाही कडून, आणि तिकडे मी थोडं ओरडली पण रागामध्ये होती. नंतरला तिकडे एक कपल आलं म्हणून आम्ही तिकडनं खाली उतरलो. मी रागामध्ये पुढे चालली होती. मी त्याला बोलले की मी स्वतःहून घरी जाणार, पण तो बोलला की मी सोडवते माझ्या गाडीवरून तुला. तर मी बोलले की नाही जायचं. तो बोलला सोडवते करून. तर मी त्याच्या गाडीवरती बसली. तर त्याने थोडेसे पुढे जाऊन जोरामध्ये गाडी चालून, जेणेकरून तिकडे लोक असतील त्यांना न दाखवासाठी, त्याने गाडी जोरात घेऊन त्या किल्ल्याच्या गेटमधून मध्ये घातली. तर मी घाबरली आणि माझा फोन काढला. मी त्याला बोलली माझ्या फ्रेंडला मी कॉल करणार, म्हणून त्याने गाडी मध्येच थांबवली. तर त्याने मला विचारलं की तू कॉल केलास का? तर मी बोलले नाही केला. तो बोलला मला की 2 मिनटं माझ्यासोबत बोल. तर मी बोलली चालेल मी बोलते, काय बोलायचं आहे सांग. तर तो बोलला का तुला फ्रेंडशिप संपवायचं आहे? तर मी बोलले आता मला फ्रेंडशिप नाही ठेवायची, मला पण माझं पुढचं बघायचं आहे करून. तर मी तिकडनं रागाने चालली. त्याला बोलली की मी आता स्वतःहून जाईन, तू घरी जा. तर मी मागे बोलून मी जात, मला काय करायचं सुचलं नाही. त्याने चाकूने वार करायचा घेतला. मला स्वतःला बचवण्याचा प्रयत्न केला, तरी तो करत होता. तरी मी कसंही करून त्याने मला तिकडे अशी खाईसारखं होतं त्याच्यात फेकायचा प्रयत्न केला, पण मी पडली नाही. मी तिकडनं धाव मारली. गाडीमधून काहीतरी काढतो, जसं करून मला वाटलं की तो कोयता काहीतरी काढत होता. मी तिकडनं धावत, माझा फोन खाली पडलेला, मी फोन घेऊन धाव मारली. इतकी जोरात मारली की मी त्याच्या हातात नाही आली. तर त्याने तो ऑब्जेक्ट फेकला. मला तो कोयत्याचाच आवाज वाटला, पण मी थोडंसं रोड जवळ आली. त्याने युटर्न घेऊन तो मध्ये गेला आणि मी तिकडे वॉचमॅनकडे हेल्प मागली. मग त्यांनी मला ऑटोमध्ये बसवून इकडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आणलं.
अशा परिस्थितीत तुम्हाला काय जाणवलं आणि जाणवत होतं का ह्याच्याबद्दल? हाँ, मुझे ब्लीडिंग हुआ था बहुत सारा, पर मैं ब्लीडिंग पर अपना ध्यान नहीं दिया। मुझे सेव होना था करके मैं भागी उधर से। आपको पुलिस प्रशासन से क्या मांग है? उसे फांसी की सजा मिलनी चाहिए, क्योंकि आगे जाके वो ना किसी और लड़की को ना कर सके। जैसा मेरे साथ किया है, आगे जाके उसने दूसरे लड़कियों के साथ नहीं करना चाहिए। आपका बोलना क्या है, पुलिस प्रशासन ने एक्शन लेना चाहिए? हाँ, उसको कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए।